आज आपण लॉगॅरिथमिक टेबल लॉग टेबल कसं पाहायचं म्हणजे ही सिरीज स्टार्ट करू. सर्वात पहिले प्रश्न हा आहे की लॉग व्हाय वी हॅव टू यूज लॉग टेबल. लॉग टेबल बोर्डमध्ये अलाउड आहे. बोर्ड एक्झाममध्ये लॉग टेबल अलाउड आहे म्हणजे आपण बोर्ड एक्झाममध्ये लॉग टेबल यूज करू शकतो. ओके, आपल्या जवळचं नाही, तिकडून बोर्डाकडून लॉग टेबल येतात ते लॉग टेबल. अच्छा, फर्स्ट व्हाय काय शिकायचं आपण हे, बिकॉज या टाईपचे जर कॅल्क्युलेशन्स असले पहा असे किंवा अजून पॉवर सपोज असे या टाईपचे कॅल्क्युलेशन जर असले तर या टाईपचे कॅल्क्युलेशन्स आपण ओरली नाही करू शकत ना, ओरली नाही करू शकत. हां ठीक आहे, आपण अप्रॉक्सिमेट करतो याला, ते MCQ सॉल्व करण्यासाठी करतो. बट आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये जे न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहेत तिथे आपल्याला एक्झॅक्ट आन्सर पाहिजे, एक्झॅक्ट व्हॅल्यूज यूज करावे लागतील. मग हे असे या टाईपचे कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी, इतके मोठे मोठे कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी लॉग टेबलचा स्टडी करायचा आहे आपल्याला. ओके, तर आता इथे स्टेप बाय स्टेप जाऊ आपण. फर्स्ट आपण या व्हिडिओमध्ये कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय ते पाहू, नंतर मग लॉग अँटीलॉग कसा पाहायचा, देन साइन कॉस टॅन, मग त्यांचे इनवर्स म्हणजे साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स, रेसिप्रोकल्स कसे पाहायचे, स्क्वेअर्स है ना, स्क्वेअर रूट 1 to 10, मग 10 to 100, हे सगळं डिटेल स्टडी करू आपण. बिकॉज हे मस्ट आहे, बोर्ड एक्झामसाठी तर मस्ट आहे, लॉग टेबल तुम्हाला येणे मस्ट आहे. ओके, तर ही पूर्ण व्हिडिओजची सिरीज व्यवस्थित पूर्ण डिटेल याचं स्टडी करायचं आहे. चला स्टार्ट करू आपण. सर्वात पहिले कॅरेक्टरिस्टिक, कारण लॉग टेबल पाहण्याच्या अगोदर आपल्याला त्या नंबरची कॅरेक्टरिस्टिक लिहावी लागेल. ओके, आता सगळे नंबर आपण असे डिवाइड करू. 1, काही नंबर्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 म्हणजे 1 हा नंबर, एक नंबर मिळून त्याच्यापेक्षा मोठे तर खूप सारे इन्फायनाइट नंबर्स आहेत, एक या कॅटेगरीमध्ये ठेवू, आणि नंबर्स विच इज लेस दॅन 1. लेस दॅन 1 नंबर म्हणजे 0 पॉईंटचे नंबर, असे नंबर्स. करेक्ट. तर या नंबरच्या कॅरेक्टरिस्टिक्स कशा लिहितात पहिले ते समजून घेऊ. कॅरेक्टरिस्टिक्स याला 3 पार्ट्समध्ये, छोट्या छोट्या 3 पार्ट्समध्ये पाहू आपण. इफ नंबर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, असा जर नंबर असेल की एक तर तो 1 आहे किंवा 1 पेक्षा ग्रेटर नंबर आहे. ओके, तर याच्यासाठी कॅरेक्टरिस्टिक्सचा फॉर्म्युला असा आहे, कॅरेक्टरिस्टिक इक्वल टू नंबर ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल पॉइंट मायनस 1. हा 1 नेहमी राहणार आहे. ओके, अच्छा, कोणताही नंबर असतो, हे पण नंबर समजा हा नंबर आहे 68.48, याच्यातला हा जो पार्ट असतो, हा पॉइंटच्या या साईडचा, याला म्हणतो आपण कॅरेक्टरिस्टिक पार्ट. आणि हा पॉइंटच्या नंतरचा जो पार्ट असतो हा मॅन्टिसा पार्ट असतो. मॅन्टिसा कॅरेक्टरिस्टिक पार्ट आणि मॅन्टिसा पार्ट. तर दोन्ही पार्टचा यूज करणार आहे आपण पुढे. आता सध्या तर आपण इथे कॅरेक्टरिस्टिकवरच फोकस करू. चला, फर्स्ट रूल आहे, इफ नंबर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 देन फॉर्म्युला इज कॅरेक्टरिस्टिक इक्वल टू नंबर ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल पॉइंट मायनस 1. एक एक्झाम्पल पाहू, एखादा नंबर घेऊ. सपोज सिंपल हा नंबर आहे,
68.76 नंबर. आता पाहायचं हा पॉइंट डेसिमल पॉइंट. डेसिमल पॉइंटच्या अगोदर किती किती प्लेसेस आहेत? 1 2 म्हणजे डिजिट्स किती आहेत? 2 डिजिट्स आहेत. 2 म्हणजे इथे 2 मायनस 1. 2 मायनस 1 इज 1. कॅरेक्टरिस्टिक इज 1. ओके. हा पॉइंट थोडा इकडे शिफ्ट करू आपण. असा शिफ्ट केला तर आता पॉइंटच्या अगोदर पहा, लेफ्ट साईडला पॉइंटच्या लेफ्ट साईडला किती डिजिट्स आहेत? 1 2 3. देअरफॉर इथे 3 मायनस 1. कॅरेक्टरिस्टिक इज 2. और असा नंबर आहे समजा एखादा, यालाच पॉइंट शिफ्ट करत आहे मी इकडे, म्हणजे असा नंबर. आता कॅरेक्टरिस्टिक किती? पॉइंटच्या अगोदर एकच डिजिट आहे, म्हणजे इथे 1 मायनस 1. कॅरेक्टरिस्टिक विल बी 0. करेक्ट. समजा हाच नंबर असा लिहिलेला जर असला तर 6876. पॉइंट दिलाच नाही सपोज, पण दिला नाही म्हणजे तो आहे कुठे तो तर शेवटी घ्यावा लागेल ना आपल्याला, म्हणजे असं करावं लागेल. असं 6876.00, कारण करेक्ट मेथड तर हीच आहे ना, मॅथमॅटिकली लिहिण्याची करेक्ट मेथड हीच आहे की कोणताही नंबर आपण विथ डेसिमल पॉइंट लिहायला पाहिजे. ओके. पॉइंटच्या लेफ्ट साइडला किती डिजिट्स आहेत? 1 2 3 4. 4 मायनस 1. कॅरेक्टरिस्टिक इज 3. याची कॅरेक्टरिस्टिक 3. देन सपोज हा एक 1च घेऊ ना नंबर. हा 1 नंबर आहे. 1 पॉइंट दिसत नाही, सर्वात पहिले शेवटी पॉइंट देऊन टाका. 1.00 लिहा त्याला. पाहता पॉइंटच्या लेफ्ट साईडला एकच डिजिट आहे, 1 1. 1 मायनस 1 म्हणजे 1 ची कॅरेक्टरिस्टिक किती? 0. किंवा हा नंबर आहे 2 हा नंबर आहे. आपण या 1 मधून 1 मायनस नाही केला, हे लक्षात घ्या. 2.00 म्हणजे या 2 मधून 1 नाही मायनस करायचा, हा 2 नाही लिहायचा, इथे 2 नाही लिहायचं. डिजिट एकच आहे तो डिजिट, म्हणजे इथे 1 मायनस 1 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक इज 0. पॉइंटच्या लेफ्ट साइडला एकच डिजिट आहे ना, हा 2 एक डिजिट आहे, तर 2 मायनस 1 कॅरेक्टरिस्टिक 2 मायनस 1 एकच डिजिट आहे, 1 डिजिट इथे येईल 1 मायनस 1. कॅरेक्टरिस्टिक विल बी 0. तर हा रूल यूज करू आपण. जर नंबर ग्रेटर दॅन 1 किंवा 1 जरी असला तरी पण, हा इथे एक्झाम्पल घेतलं मी. इफ नंबर इज 1 और ग्रेटर दॅन 1 देन हा फॉर्म्युला. ओके. चला तुम्ही आता हे विचार करून लिहा. कॅरेक्टरिस्टिक किती? 3.142, 56.82, 342.8, 3 ची कॅरेक्टरिस्टिक. हे तुम्ही स्वतः लिहा. हा सिक्वेन्स नंबर ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल पॉइंट मायनस 1 असं करून इथे समोर कॅरेक्टरिस्टिक्स लिहून पहा. ओके. चला आता दुसरा रूल पाहू कॅरेक्टरिस्टिक लिहिण्याचा. इफ नंबर इज लेस दॅन 1, जर नंबर 1 पेक्षा स्मॉलर असेल तर कसं? म्हणजे असं, इफ नंबर इज लेस दॅन 1, नंबर इज लेस दॅन 1. लेस दॅन 1 नंबर म्हणजे कोणते नंबर्स? जे 0 पॉइंट्स मध्ये असतात ना नंबर, 0 पॉइंटचे नंबर ते. म्हणजे असा नंबर आहे समजा एक 0.628, 0.00658, समथिंग असे नंबर 0.000234. हे सगळे नंबर्स लेस दॅन 1 आहे, 1 पेक्षा छोटे नंबर्स आहेत हे. मग इथे कॅरेक्टरिस्टिक्सचा फॉर्म्युला असा आहे. सर्वात पहिले ही निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक राहणार आहे. मायनस साइन दिली, r प्लस 1. आता हा r म्हणजे काय? वेअर r इज नंबर ऑफ झिरोज बिटवीन डेसिमल पॉइंट and first non-zero digit.
आता एक एक्झाम्पलने तुमच्या लक्षात येईल. काही एक्झाम्पल्स घेऊ. नंबर्स जे लेस दॅन 1 आहेत पण हा पहा. समजा असा नंबर आहे 0.00825 हा नंबर. आता याची कॅरेक्टरिस्टिक कशी लिहायची या रूलने. पहा हा पॉइंट हा डेसिमल पॉइंट आहे आणि इकडे जात असताना फर्स्ट नॉन झिरो डिजिट हा आहे. नॉन झिरो म्हणजे जो झिरो नाही. करेक्ट. तर पॉइंट आणि 8 यांच्या मधात पहा किती झिरोज आहेत काउंट करा. 2 झिरोज म्हणजे आर ची व्हॅल्यू आहे आपली 2 म्हणजे इथे असेल मायनस साइन 2. आर ची व्हॅल्यू 2 प्लस 1. पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचं नाही तर आन्सर चेंज होईल. इथे येईल -3. 2 + 1 3 -3 और -3 म्हणजे याची कॅरेक्टरिस्टिक आहे -3. या -3लाच असं आपण इथे वर साइन देतो -3 रीड करायचं त्याला. ठीक आहे. मी फॉर्म्युला यूज केला. नंबर ऑफ झिरोज बिटवीन डेसिमल पॉइंट अँड फर्स्ट नॉन झिरो डिजिट. फॉर्म्युला हा आहे आपला. लेस दॅन 1 नंबर असेल तर आहे ना, लेस दॅन 1 आहे, 0 पॉईंटचा नंबर आहे म्हणून. चला आता नंबर समजा असा आहे 0.528 असा नंबर आहे. अगेन पहा पॉइंट हा पॉइंट आणि फर्स्ट नॉन झिरो डिजिट म्हणजे 5 आहे. फर्स्ट नॉन झिरो डिजिट तर 5 आहे पहिला यांच्या मधात एकच झिरो आहे. हा 1 0 म्हणून आर ची व्हॅल्यू 1 + 1 पहिले ऍडिशन करून घ्यायची ब्रॅकेटमध्ये. 1 + 1 2 आणि बाहेर मायनस साइन आहे म्हणून इथे -2 लिहू. 0.008020 असा एखादा नंबर. आता या झिरो हे जे झिरोज आहेत ना, हे बघा हा डेसिमल पॉइंट हा आणि फर्स्ट नॉन झिरो डिजिट 8 आहे. आता या झिरोचं काम नाही आपल्याला, म्हणजे यांच्या मधात जे झिरोज असतील ती आपली आर ची व्हॅल्यू आहे. पॉइंट आणि फर्स्ट नॉन झिरो डिजिट 8 आला इथे. फर्स्ट नॉन झिरो डिजिट यांच्या मधात किती झिरोज आहेत 2 + 1 ब्रॅकेट सॉल्व करा. 2 + 1 3 बाहेर मायनस साइन म्हणजे -3. ओके 100 नाही ना, लेस दॅन 1 सुरू आहे ना आपला. चला हा पॉइंट हा नंबर लिहितो मी 0.628. आता इथे पहा पॉइंट आणि 6च्या मधात एक पण झिरो नाही. पॉइंट आणि 6च्या मधात एक पण झिरो नाही. मग आता आपल्या फॉर्म्युल्यामध्ये हा आरच नाही. मग आर घेऊच नका ना. मग राहिलेला काय हा 1 आहे +1 × मायनस साइन म्हणजे -1. कॅरेक्टरिस्टिक किती येईल मग याची -1. करेक्ट. 0.00028 कॅरेक्टरिस्टिक. पॉइंट आणि 2 हा फर्स्ट नॉन झिरो डिजिट यांच्या मधात किती झिरोज आहेत 3 इथे आर ची व्हॅल्यू आता इथे आर येईल 3 + 1 4 आणि मायनस साइन म्हणजे -4. तर नंबर जर लेस दॅन 1 असेल म्हणजे 0 पॉइंट्सचे जर नंबर असतील तर त्याच्यासाठी मग फॉर्म्युला आपण असं यूज करू -(r+1). करेक्ट. हा फॉर्म्युला अकॉर्डिंग टू दॅट झिरोज पाहिजे. पॉइंट आणि फर्स्ट नॉन झिरो डिजिट यांच्या मधात किती झिरोज आहेत ते झिरो काउंट करा आणि आरच्या ठिकाणी ठेवा. हा अजून एक फर्स्ट ॲडिशन करून घ्या. ब्रॅकेट सॉल्व करा पहिले, नंतर मग लास्टमध्ये मायनस साइन द्या. नाही तर पहा काय झालं असतं इथे. म्हणजे एक सिली मिस्टेक अशी होऊ शकते तुमच्याकडून. समजा हा नंबर आहे, तुम्ही असं केलेला 2 डायरेक्ट आन्सर किती येईल तुमचं -1. दॅट इज रॉंग. असं पाहिजे ना 2 + 1 3 आणि नंतर मायनस साइन. आपला सिक्वेन्सच असतो ना तो. सर्वात पहिला आपण ब्रॅकेट सॉल्व करतो. ओके. तर हा सेकंड रूल. थर्ड रूल एकदम छोटासा सिंपल.
पॉवर ऑफ 10 जर असेल तर 10 चा पॉवर जर असेल तर त्याची कॅरेक्टरिस्टिक कशी लिहायची? पॉवर ऑफ 10 थर्ड पॉवर ऑफ 10 पॉवर ऑफ 10 म्हणजे एखादा नंबर विथ 10 पॉवर आहे म्हणजे असं 10 पॉवर 2 आहे सपोज 10 पॉवर 2 याची कॅरेक्टरिस्टिक 2 10 पॉवर -3 जो पॉवर असेल ती कॅरेक्टरिस्टिक याच्यात काही फॉर्म्युला वगैरे अप्लाय करण्याची गरज नाही जो पॉवर असेल तीच त्या 10 च्या पॉवरची कॅरेक्टरिस्टिक म्हणजे इथे येईल बार 3 -3 म्हणजे बार 3 10 पॉवर 5 याची कॅरेक्टरिस्टिक 5 10 पॉवर काही असू द्या ना 10 पॉवर 7 आहे कॅरेक्टरिस्टिक 7 ओके तर हे 3 रूल्स कॅरेक्टरिस्टिक म्हणजे इव्हन लॉग टेबल पाहण्याच्या अगोदर कॅरेक्टरिस्टिक आपण लिहू. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लॉगचे ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन्स करू. त्याच्या अगोदर मी 3 रूल्स सांगतो तुम्हाला लॉगचे. लॉग m इंटू n m मल्टिप्लाइड बाय n आहे हे व्यवस्थित लर्न करून घ्या. लॉग m इंटू n जर असेल तर याला आपण असं लिहू लॉग m प्लस लॉग n म्हणजे ऍडिशन होईल लॉग n. दोन नंबर्सचं मल्टिप्लिकेशन जर असेल तर त्यांच्या लॉगची ऍडिशन करू. दोन नंबर जर डिवायडेशन मध्ये असतील म्हणजे असं m/n तर इथे लॉगची सबट्रॅक्शन करू लॉग m मायनस लॉग n. आणि थर्ड रूल आहे लॉग m पॉवर n असं जर असेल देन हे सगळं मॅथ्स मध्ये प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला आपल्याला यूज करायचं आहे n ला समोर घेऊन टाकायचं म्हणजे असं n लॉग m. हे 3 रूल्स. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक एक रूल नुसार 2-2 3-3 क्वेश्चन्स पाहू त्याचे आणि एक एक रूल व्यवस्थित समजून घेऊ. लॉग कसा पाहायचा हे समजून घेऊ अँटी लॉग कसा पाहायचा ओके. तर हे बेसिक रूल्स आहेत आपले ओके.